शुभ सकाळ. मी भक्ती. तसं तर मी 4ला उठलेली, पण मी दार उघडून बाहेर आले तर मस्त असं वातावरण होतं. हे बघा किती सुंदर अशा अंधारात सुद्धा झाडं दिसत होते. रोडला तर एक सुद्धा गाडी नव्हती, पूर्ण शांत शांत होतं. आणि मस्त असं इथं बघा गेटच्या आतमध्ये जॉनी किती छान झोपलाय. लगेच मी कॅमेरा ऑन केला गावाकडला आणि इकडं बघते तर हे बघा 5:40ला किती छान असं उजेड पडलाय. आहो आणि ननंदबाई गावाकडे सुद्धा उठलेले नाहीत. सकाळ सकाळी पिते मी गरम पाणी. हे सगळं रात्री भिजवलेलं छान असं भिजलंय. हे बघा मुगाला थोडंसं पाणी कमी पडलेलं आहे. समर्थने मला रात्री झोपताना सांगितलं होतं की मला डब्याला बटाट्याची भाजी पाहिजे, आत्या बनवते तशी लाल भडक. त्यासाठी थोडंसं लाल तिखट टाकून मी इथं भाजी बनवायला लागले. एवढी बी लाल भडक नाही, पण ठीकठाक बनवली होती. आणि हे ना समर्थला चपातीसोबत खूप आवडते, त्याच्यासाठी मी नेहमी बनवत असते. स्वतःचं सगळं अगोदर आवरून घेतलं, त्यानंतर टिफिन वगैरे बनवायला सुरुवात केली. टिफिन पूर्ण बनवून बाजूला ठेवला. मग हे दोघं उठले की मग साफसफाईला काय चाललंय. दादाची बुक घ्यायचं, बॅगेत भरायचं, बॅगातून काढायचं, परत जागेला ठेवायचं. सकाळी सकाळी नुसती उठा ठेव. आणि ती त्याच्या डोक्यामध्ये जखम लागलेली तसं दिसतंय. केस काढलेत ना तेवढ्या जाग्यातलं, त्यामुळे ते तिथं पांढरं दिसतंय. बाळा शाळेला जाणार आहे ना आज? का नाही जायचं असतं आज. 7 वाजलेत तर चला गरम गरम चपात्या बनवायच्या. भाजी तर मी बनवले, छान असं खिडकीतून ऊन येत आहे. ठिकाणी मी मनी प्लांट लावले आपल्या छोट्याशा डब्यामध्ये. आणि बांबू इथं आहे, बांबू थोडासा खराब झालाय. समर्थ 8ला जातो आणि लाडू 9ला जातो, पण मी उठते 4:30 4, कधी कधी 3:30ला पण उठते. आणि एकदा मला जाग आली की परत मला झोप येत नाही. आणि ते जाग मला लाडूमुळे येते, कारण लाडू चुळबुळ चुळबुळ करतो. आणि एकदा जर समर्थची बस गेली तर मग मी कसं त्याला सोडणार. ह्या धास्तीनं मी लवकर उठून आवरत नाही. तुझ्या स्कूलला जायचं दररोज. आवर चल. आंघोळ कधी करणार तू? संध्याकाळी. आणि शाळेत कधी जाणार? वा रे पट्टू. काय खातोय तू? भिजवलेले बदाम खाते दोघं पण. बनवलेली आहे हिरव्या मुगाची उसळ. तर रात्री शिजायला घातली होती आणि आता जिरे मोहरे, चिमूटभर मीठ आणि चिमूट. आज आहे सम्राटच्या स्कूलचा दुसरा डे आणि आता आहेत 9:15. चला त्याला सोडून येऊया. ए पिल्या इकडं बघ, रडायचं नाही बरं का शाळेत. स्कूलला जायचंय बाळा, चल की. आज दुसरा दिवस आहे. चॉकलेट दिले, चॉकलेट खाते. थोडासा रडला. झाडूला सोडून आले. दमच झाला एक. कालच्यापेक्षा आज जास्त रडायला लागला होता. आपल्या गावाकडून आलेल्या शेंगाची भाजी बनवते मी आता, शेवग्याच्या शेंगाची. चवीनुसार मीठ, हळद, काळं तिखट कमी टाकते थोडंसं. झाकून शिजवून घ्यायचं. आणि शेंगदाणे खोबरं लसूण नंतर. शेंगा अर्ध्या शिजलेत तर आता हे आहे शेंगदाणे खोबरं आणि लसूण बारीक केलेलं. तर हे कूट टाकून घ्यायचं आणि परत थोडंसं शिजवून घ्यायचं. खिडकीत काय आलंय बघा. स्वच्छ केलं तरी इतकं घाण केलंय, कबूतर येतात. आता वाजलेले 11 आणि तर भाकरी बनवते. सकाळी बटाटा चपाती बनवलेली, पण आता मी भाकरी बनवते स्वतःसाठी. नाश्त्यामध्ये तर मुगाची उसळ खाल्लेली मी.
आता 12:15 वाजत आले. तर आजचं जेवणात काय आहे दाखव. फस्त तर लाडूला मी आता स्कूलमधून घेऊन आले. स्कूल आवडलं बाळा? मॅम आवडली का नाही? मॅम मांडीवर घेऊन बसते की बाळा? नाही म्हणतोय का? काल मी घ्यायला गेले मॅमच्या मांडीवर होता ना, आज पण मॅमच्या मांडीवर बसलेला होता आणि नाही म्हणतोय. छान सांभाळते ना तुला, काळजी घेते माझ्या बाळाची. नाही करतोय. त्याचं म्हणणं काय आहे माहितीये का, मी तो स्कूलमध्ये असला ना, मी बाहेर पायऱ्यावरती बसायचं. हा, मी पायऱ्यावर बसू. आज पप्पा आलं का, पप्पाला माझं ऍडमिशन करायला सांग. तुझ्या स्कूलमध्ये माझं पण ऍडमिशन करायला सांग. एकदा मी मम्मीला मी पण शाळेत जातो एकदाची ऍडमिशन करून. ऍडमिशन घ्यायचंच आहे आता, है ना बाळा? ऍडमिशन घ्यायचंच आहे ना. माझी बाई स्कूल मध्ये ललू ललू करते ग नुसतं. तुझ्या काही काही तर दूध सांगते माझं. मी सांडवलं सर, तुला द्यायला जाऊन घायला दूध सांडलं. एक तर आज दूध आणलं नव्हतं मी रात्री बाहेरून, कारण आज गावाकडून दूध येणार आहे. आपल्या म्हशीला बाळपण झाले, आपल्या छान अशी जिलेबी झाल्या म्हणत होत्या आहो, म्हणजे रेडी झाल्या. तर आपल्याकडे आता 4 म्हशी झाल्या, सीता, गीता, गोगी आणि मोगी. सर तुला झोप म्हणले होते मी. काम करू वाटले का? अभ्यास अभ्यास नाही करू वाटत, आवाज पण निघत नाही अभ्यासाचं नाव काढल्यावर. एक ग्लास दूध होतं, त्यातला अर्धा ग्लास दूध सांडलं. असंच होतं दुष्काळात 13वा महिना ह्यालाच म्हणतो, है ना? सरक ना तू. आता समोर तुझी बस येते 3:30ला, तर त्याला मला डबा द्यायचा आहे, म्हणजे नाश्त्यासाठीच द्यायचं. कारण तो डायरेक्ट ट्युशनला जातो 3:30ला आणि 4ला त्याचं ट्युशन भरतं. परत 5:30ला म्हणजे 6च वाजतात घरी यायला. तर त्याच्यासाठी त्याला हलकं काहीतरी खायला बनवून द्यायचं आहे. तर काल पोहे दिले होते, विचार करते की आज बेसन पोहे घेऊया. 10 पाण्याची बॉटल आणि नाश्त्याला देते. चला आता याला 10-15 मिनिट भिजायला ठेवते, म्हणजे छान अशा कुरकुरीत बेसन पोळ्या बनतील आपल्या. आणि खूप दिवस झाले बनवली सुद्धा नव्हती. अशा बेसन पोळ्या बनवायला चालू केले मी. हे बघा, लाडू डोसा खातो? बेसन डोसा खातो का? मस्त असं बटलंय पहिला. थोडंसं तेल टाकायचं. थांब मी काढते. कट करून देऊ का? बेसन पोळी तर दोन्ही बाजूने मी खमंग भाजून घेणार आहे. तर लाडू तर डोसा म्हणूनच खातो, त्याला आवडते खूप. चला आता 10 मिनिटामध्ये सोबत त्याची स्कूल बस येते. तर आणखी एक बनवते त्याच्यासाठी. सोबत मुलं पण असतात, खातात एकमेकाला, शेअर करतात, त्यामुळे थोडंसं जास्त देत असते मी. छान आहे.
सगळ्या मावशांना बेसन पोळी खायला या म्हणा. आवडली तुला? थोडं सगळं फिनिश करा. दादा गाडी येते, मी पटकन बनवते. दादाला हा दादाला डोसा बनवते. हा बनवते हो तुलाच. ते नाही ते आगाऊपणा, नुसतं आगाऊपणा. खायला दिले आता खायचं नाही. इथं बघायचंय काय आहे ते. हे बघा असे कट करून घेते. डब्यामध्ये भरायला पण सोपं जातं. मग गार करून टिफिन मध्ये भरून देते त्याला. काढलंय सोन्याला 2 बनवले. आता बाकीचं पीठ ठेवणार आहे. थोडंसं आहे आणखी 2 बनलेलं. हे संध्याकाळी आहो आल्यानंतर बनवते. का विशूने हीच बॉटल पकडली का? कमी घेऊ. ट्युशन वरून घेऊन आले, त्यानंतर मग भेळ बनवून दिली. भेळ खाल्लेत. आता बाहेर खेळायला गेलेत. चला तुम्हाला दाखवते. हे बघा मस्त असं खाली खेळते. लाडो हाय करतोय. पप्पाला अभ्यास करून दाखवते. दोन्ही लागलेत अभ्यासाला. मारच आहे नाही अभ्यास झाल्यावर दोघाला. बघा भीतय का कसं खेळवतोय मला. अरे लागलं तेवढं बी मार सोसत नाही. कडून काय काय वानोळा आलाय तुम्हाला दाखवते. काय झालं? जांभळं. हे बघा आपले गावाकडले जांभळं. नाही ते कुत्र्याला देऊ. थांब पूर्ण कुठं नाजूक असते. थांबते आतल्या रूम मध्ये असते. कॉल करते. हे बघा सोबतच नणंदबाईनं कॅटली भरून सकाळचं चिक बनवून दिलाय. गूळ विलायची सगळं घालून. तर ह्याच्यामध्ये विलायची गूळ घालून चिक बनवून पाठवलाय. हे चांगल्या म्हशीचं दूध आहे आपलं आणि याच्यामध्ये चिकाचं दूध आहे. काय राहिलं रे? एक अंबाई पिकला झाड. आवडा की जेवायला वाढते. मस्तच बनवले. त्याने याच्यात हे घातलंय विलायच्या दूध बनवलेलं चिक आहे. आता हे दूध तापवते. हिठू बाळा खाली. जेवायचं नाही का? जांभळं खातोय आता.
अहो ही छोट्या स्टीलच्या केटलीतलं हे आहे ना आपल्या पहिल्या म्हशीचं. हा सम्राटचं. काय चाललं रे? जेवायचंय बाळा, जांभळं नको खाऊ. तुलाच आणले की. ही पण आलं. बाळा तुझी पॅन्ट कशी झाली? खाली वड, अडकले एक बाजू. खिडकीतून काय म्हणते? माझं पप्पा, माझे पप्पा. याला आंबे आणि डाळिंब आवडते, ही इथं बसले. त्याला जांभळं आवडते, ते जांभळापाशी बसले. 10 वाजले, दूध तापतंय. या ठिकाणी मेथी आणि बदाम भिजले. किचनची झाली स्वच्छता. चला, शुभरात्री.